पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये अवघ्या काही तासात 8 जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरामध्ये भीती आणि अफवांचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हे मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याची जोरदार चर्चा शहरामध्ये पसरली आहे। मात्र पोलिसांनी ती शक्यता फेटाळून लावलेली आहे। मृतांमध्ये 2 सख्या भावांचाही समावेश आहे। पांडुरंग फुगे, विजय राठोड, राजेंद्र राजपूत, अकबर पठाण यांचा समावेश आहे। तर काशीनाथ निकाळजे आणि आनंद देसाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। याच भागातील आणखी 2 जण उपचार घेत असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे। कोणत्याही प्रकरणामध्ये दारू प्राशन करून किंवा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे यासंबंधी कोणत्याही प्रकारची थेट किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब आमच्यासमोर आलेला नाहीये। परंतु एकाच गावातील 5 लोक एका दिवशी मेल्यामुळे नाही 5 आणखी एक जे ग्रस्त आहे त्या गावातले त्या ठिकाणी मयत झालेले आहे। त्या ठिकाणी त्यांचं नाव जे आहे फुगे पांडुरंग फुगे, हे वय 53 ते 55 वर्ष वय आहे। सकाळच्या वेळी त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांची कोणत्याही प्रकारचा हॉस्पिटलाइज झालेलं नाही, कोणत्याही प्रकारची हिस्ट्री नातेवाईकांनी कळवली नाही किंवा कुठेही ॲडमिट नाही किंवा पोलिसांना कळवलं नाही। आणि आता आम्हाला माहिती मिळाली की त्याचा अंत्यविधी सुद्धा झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत आहेत। कैलास, खरं तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता विषारी दारूची शक्यता फेटाळली जरी असली तरी नेमकं मग काय कारण या संदर्भात पुढे येत आहे? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूला वेगवेगळी कारणं आहेत। जे 2 सख्खे भाऊ मेलेले आहेत त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा दावा जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। मात्र एकूण ज्या पद्धतीने हे 8 जणांचा मृत्यू झालेला आहे ते 8ही जण पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरातील राहणारे आहेत आणि ते 400 मीटर परिसरात आजूबाजूला राहत आहेत। त्यामुळे एक जी चर्चा आहे की या सर्वांनी दारू प्यायल्यामुळे त्यांचा मृत्यू जो आहे तो झाल्याची चर्चा जी आहे ती संपूर्ण शहरामध्ये होत आहे। पोलिसांनी मात्र ही शक्यता जी आहे ती फेटाळलेली आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आव्हान पोलिसांनी केलेलं आहे। मात्र एकाच परिसरातील 8 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 2 जणांवर उपचार सुरू आहेत। दोघांची प्रकृती आणखी चिंताजनक आहे। त्यामुळे नेमकं कारण काय आहे याबाबत शंका कुशंका ज्या आहेत ते व्यक्त करण्यात येत आहेत। पोलिसांनी मात्र विषारी दारूचा अँगल जो आहे तो फेटाळलेला आहे। नक्कीच कैलास, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।